सुरुवातीला मोठी बातमी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांचं पद सोडण्याबाबत वक्तव्य केलं। माझ्यावर झालेले आरोप खरे वाटत असतील तर पद सोडतो असं भावनिक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। सामान्य शिवसैनिकाला पद देईन असंही उद्धव ठाकरे म्हणाले। माझ्यावर आरोप करणाऱ्यांना तुम्ही उत्तर द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये। मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत। का तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला। तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार। उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्यने फिरायला पाहिजे। अरे पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर यापैकी या गदड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्या समोर उभा राहिला होता त्यांच्या वार झेलायला। ठीक आहे, मी जिल्हा परिषद निवडणुकीला नाही फिरलो कोणी। याचं कारण मला स्थानिक नेते उभे राहिले पाहिजे, त्यांच्या जीवावरती। तुम्ही शिवसेनेची धुरा ही स्थानिक पातळीवर तरी सोपवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला आपले पंतप्रधान येतात, अगदी दूध संघाच्या निवडणुकीला सुद्धा भाई और बहनो, मग माझे स्थानिक लोक आहेत कुठे? बरं तुम्ही खासदार आहात, तुम्ही आमदार आहात, अरे करा ना निवडणूक, लढवा। पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती, या गेल्याच वर्षी जमीनच्या जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीनच्या जमीन, महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली, तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते। मी आणि माझ्या बरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरे साहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेले होते। दरम्यान ठाकरेंच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत, पाहूयात। सैनिकांची इच्छा आहे की ठाकरे नेतृत्व करावं, कारण ही शिवसेना ठाकरेंची आहे। कोणी किती आरोप करू दे, ही शिवसेना ठाकरेंची आहे। ठाकरेंनी तळागाळामधल्या शिवसैनिकांना उभं केलं, त्यांना मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं, माझ्यासारख्या माणसांना नगरसेवक केलं। आम्ही कधी फोडाफोडी केली नाही। सगळ्या प्रामाणिकपणे काम केल्यानंतर जर बेछूट आरोप होत असतील आणि त्या आरोपाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल आणि ते शिवसैनिकाच्या मनामध्ये जर शंका उपस्थित केली जात असेल तर ते त्यांच्या माध्यमातून ते बोलले आहेत। परंतु एक गोष्ट खरी आहे, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी जे काम करत आहेत ते मला वाटतं जगातली जनता कधी विसरणार नाही। आता जे खासदार जातात आहे पैशासाठी ते पळाले आहेत, पण आरोप करतात उद्धव साहेबांवरती भेटत नाही, हे नाही होत, ते नाही। त्यांना त्यांनी उत्तर दिलंय की सैनिकांनी ठरवावं, मी भेटत नसेल तर निवडून कसे येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। खुर्चीसाठी हिंदुत्व सोडल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। रक्ताचं नातं सांगून काही होत नाही, बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असा टोलाही शिंदेंनी लगावलाय। मी टायगर आहे आणि कुत्रे भुंकतायत असं शिंदे म्हणाले। त्यांच्याकडे आता काटे चमचे उरले अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी खिल्ली उडवली आहे। आज ये टाइगर आपके सामने खड़ा है। आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं, पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है। कुत्ते
कुत्ते भौंकते रहते, टाइगर शिकार करता है और कुत्ते भौंकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है। ये शिवसेना है, ही शिवसेना आहे। ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा, त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय। अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत। का जाऊ लागलेत ह्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पीछे कौन हो? कोई नहीं है। त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे। कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं। कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं। त्यांना कोणीतरी आठवण करून द्या, बदललंय, परिस्थिती बदलली आहे, त्याची आठवण करून द्या। परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं। कधीही गची बाधा डोक्यात येता कामा नये। मी कोण आहे? मी 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 नाही, आम्ही 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 म्हणा। मी म्हणणारे रावणाची लंका देखील जळून खाक झाली हो। तुम्ही आम्ही कोण आहोत? आता म्हणतात तुडवा, हिम्मत असेल तर समोर या। रामदास भाईचं बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात। हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत। त्यामुळे आता किती केविलवाना